नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. मित्र हो, काल आपल्या देशाचे विश्वगुरू प्राईम मिनिस्टर मोदीजी संसदेत असं म्हटले की ते राहुल गांधींचा उल्लेख न करता म्हणत होते की कुछ लोगों को ऐसा वैसा उनको दिखाई नहीं देता क्या की सबसे बडा ओबीसी तो यहाँ हूं मैं, असं ते स्वतःबद्दल संसदेत म्हटले. आता हा पहिला मुद्दा आहे की त्यांनी स्वतःला ओबीसी म्हटलंय. पूर्वी त्यांनी स्वतःला अतिपिछडा म्हटलेला आहे आणि पिछडा म्हटलेला आहे वेगवेगळ्या सभेंमध्ये. तर कन्नौजला 2022 मध्ये ते अतिपिछडा म्हटले होते की आम्ही अतिपिछडा आहोत बा. आता याच्याबद्दल दोन गोष्टी आहेत की ते स्वतःची जात सांगतायत जाहीर, प्राईम मिनिस्टर असताना जात सांगतायत आणि हे इलेक्शनच्या सभांमध्येच नाही तर संसदेत सुद्धा स्वतःचं मी ओबीसी कॅटेगरीचा आहे असं म्हणून ते सांगतायत. याच्याबद्दल जनता दल युनायटेडचे एक मंत्री, माजी मंत्री, ते आता मंत्री नाही आहेत, तर त्यांनी काय म्हटलेलं होतं, नीरज कुमार म्हणून आहेत, यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटलेलं आहे, एका यूट्यूब चॅनलला त्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्या मोदींच्या जातीचं ओबीसीकरण जे आहे ते कसं झालंय त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. अरे तेली कहाँ है, अति पिछड़ा कहाँ है गुजरात में, कहाँ से ले आया अति पिछड़ा का? मोड़ घाची है उसको कह रहा है तेली है, तेली है. अरे भाई तेली कैसे ही है? मोड़ घाची के हैं, तेली समुदाय के नहीं है. तेली अलग समुदाय है, ये दस्तावेज है मेरे पास. और सुरती घाची का बना खाना नहीं खाते हैं ये लोग. ये था अपर कास्ट में, इसको इन लोगों ने ओबीसी में कर दिया वोट के लिए. और हद तो तब हो गया जब आदरणीय प्रधानमंत्री जी ने 27 अप्रैल 2022 को उत्तर प्रदेश के कन्नौज में कहा कि हम पिछड़ा नहीं, हम अति पिछड़ा हैं. झूठा कहीं का. 1931 के जनगणना में इनका साक्षरता दर है 40.59%. लेना न देना छुच्छे फूलेना वाला झूठ बोल करके राजपाट चलाइएगा. और भाजपा के लोग कहते हैं कि 1994 में मोड़ घाची को ओबीसी में शामिल कर लिया गया, तो 2002 में क्या जरूरत पड़ गया था. हिम्मत है भाजपा में, अगर कलेजा में दम है तो हम पर मुकदमा करे, डरेंगे. हम कह रहे हैं मोड़ घाची है प्रधानमंत्री, तेली नहीं है. यह देखिए क्या है लिखा हुआ. आता तुम्ही ऐकलं. हा माझा अभ्यास नाही, हा एक जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाचा मंत्री असं बोलतो आहे की मोदी यांची जी जात आहे गुजरातमध्ये, ते वेगवेगळ्या जातींचे आडनावं मोदी आहेत, पण मोदींची जी जात आहे ती मोद घाची आहे. आणि ही मी मागे दुसऱ्या एका अशाच कार्यकर्त्याला बोलताना ऐकलं होतं, त्यांचं म्हणणं होतं की बनिया जमात आहे, तेलाचा व्यापार करणारी, परंतु मोदींनी हे 2002ला त्यांचं जेव्हा मुख्यमंत्रीपद होतं तेव्हा त्यांना ओबीसीमध्ये करून घेतलं. तर भाजपचं याच्यावर उत्तर असं आहे की हे 94 पासून सुरू होतं. मग या माजी मंत्र्यांनी नीरज कुमारांनी विचारलंय की मग 2002लाच का बरं मग हे करायची गरज आली होती, तर त्यांनी त्यांचा तो दावा खोडलाय त्या म्हणण्यातला. आता दुसरा जो प्रश्न आहे की नरेंद्र मोदी जे स्वतःला ओबीसी म्हणतात, तेव्हा पूर्वी मोदीच स्वतः असं म्हटले होते की कोई जाती मैं जानता नहीं हूं, मुझे सिर्फ गरीबी यही जात मालूम है. आणि ते बोलल्यानंतर पुन्हा ते संसदेत म्हणतायत की मी ओबीसी आहे, सबसे बडा मैं ओबीसी हूं. तर याच्याबद्दल राहुल गांधींचं काय मत आहे ते ऐका. कुछ लोग मतलब राहुल गांधी, ये सवाल एक व्यक्ति का नहीं है, ये सवाल हिंदुस्तान के करोड़ों गरीब लोगों का है. प्रधानमंत्री अपने आप को ओबीसी कहते हैं, फिर बीच में थोड़े कंफ्यूजन में आ गए थे. पहले कहते थे मैं ओबीसी हूँ, बीच में कहने लगे कि हिंदुस्तान में सिर्फ दो जात है, एक अमीर और एक गरीब. तो उनको पहले तो ये डिसाइड करना है कि जात हिंदुस्तान में है या नहीं है. प्रधानमंत्री जो भी कहना चाहते कहें, मगर जाति जनगणना जल्दी से कर दें और उससे घबराए ना. जो हमने 2011 में सर्वे किया था उसके आंकड़े वो देश के सामने रख दे, मामला हल हो जाएगा. तर तुम्ही राहुल गांधींना ऐकलं. आता राहुल गांधी सध्या मान्यवर काशीराम राणा असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की सगळ्यांचा समावेश झाला पाहिजे, सर्व समावेशकता असली पाहिजे. म्हणजे मान्यवर काशीराम म्हणायचे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. म्हणजे तुमच्या समाजाची जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्येने तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि याचा मी 100% समर्थक आहे या गोष्टीचा. कारण भारतामध्ये
झालेलं असं आहे की जे सो कॉल्ड सवर्ण जाती आहेत त्यांचाच सगळीकडे बोलबाला आहे. म्हणजे सिनेमामध्ये तेच आहेत, व्यवसायात तेच आहेत, एज्युकेशनचे व्हाईस चान्सलर तेच आहेत, खालच्या पदांवर तेच आहेत, IASच्या सेक्रेटरिएटमध्ये तेच आहेत, नेते पण तेच आहेत, सगळीकडे तेच आहेत, NRI मध्ये तेच लोक आहेत. ते आहेत थोडेसेच संख्येने, पण सगळीकडे प्रतिनिधित्व त्यांना इतकं आहे की ते प्रतिनिधित्व ज्या शूद्र, आदिवासी, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती आहेत, पण फॉर दॅट मॅटर क्षत्रिय सुद्धा, हे राजपूत, ठाकूर वगैरे कुठे नाही आहेत, हे उगाचच आपले धर्माच्या नावाने ओझं वाहत राहतात. यांना प्रतिनिधित्व फारसं कुठे नाही. मग जर प्रतिनिधित्व नाही तर त्यांना प्रतिनिधित्व कधी मिळेल? त्यांना अपॉर्च्युनिटी दिली तर ते मिळेल ना, आणि मग ते स्वतःला प्रूव्ह करू शकतील. तर राहुल गांधी सध्या या गोष्टीवर बरंच बोलतायत. ते म्हणतायत की सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हे दोघं गरजेचे आहेत, आणि ते झाल्याशिवाय देश प्रगत होणार नाही, समाज प्रगत होणार नाही. तर याबद्दल मोदीजी स्वतःला ओबीसी म्हणतात, परंतु ते ओबीसीच्या जातीनिहाय जी जनगणना आहे बिहारमधली, त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात यांचेच लोक गेले होते, भाजपचे. आता ओबीसी विरुद्ध मराठा हे वाद महाराष्ट्रामध्ये त्यांनी पेटून दिला, हा भाजपने पेटवला आहे. म्हणजे एकीकडे ओबीसींच्या न्याय आंदोलनाला एकनाथ शिंदे हे म्हणतात की आम्ही यांना आरक्षण दिलं, म्हणजे इकडे मराठ्यांना धरायचं, आणि तिकडे दुसरा गट जो आहे त्यांचा छगन भुजबळांमार्फत ओबीसी करायचं, आणि त्यांच्यात अक्षरशः भांडणं लावले जात आहेत, मीडियामार्फत त्यांचे स्टेटमेंट प्रसारित केले जात आहेत, आणि वितुष्ट निर्माण केलं जात आहे. म्हणजे ओबीसींच्या विरोधामध्ये मराठ्यांना उभं केलं जात आहे, मराठ्यांना त्यांच्या विरोधात उभं केलं जात आहे, आणि मराठ्यांना एकनाथ शिंदेंना जोडलं जात आहे. अशा प्रकारच्या खेळी हे भाजप करते आहे. आणि भाजप प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये जो डॉमिनंट जो समाज असतो, मराठा, जाट, पटेल, कुठल्याही, जिथे डॉमिनंट आदिवासी आहेत तिथे गैर आदिवासीला पुढे करतील, जिथे पटेल आहेत तिथे गैर पटेलला पुढे करतील, जिथे जाट आहे तिथे गैर जाटला पुढे करतील. तर ते इतर जे समाज असतात लहान, त्यांचं एकत्रीकरण करतात, आणि त्यांना जो डॉमिनंट समाज आहे त्याच्या विरोधामध्ये पेटवतात, आणि त्यांच्या जोरावर मग ते हिंदुत्वाच्या नावाने सत्तेमध्ये येतात. हा त्यांचा नेहमीचा गेम आहे. तर ह्या अशा ओबीसीच्या याच्यामध्ये आता खरं म्हणजे प्रश्न पडतो, मोदीजींची जात काय? खरं तर ते हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. जशी मोदीजींची डिग्री हा संशोधनाचा प्रश्न आहे. ते कधी कळेल की नाही आपल्याला माहीत नाही. परंतु ह्या जदयू, आता ते नितीश कुमारांसोबत तो त्यांचा भाजपचा पक्ष आहे, याच्या नेत्याने जाहीर म्हटलेलं आहे की हे खोटं केलेलं आहे मोदींनी. हे ॲक्च्युली बनिया समाजाचे आहेत, हे सवर्ण समाजाचे आहेत. त्यांचा 40% लिटरसी 1931 साली होती. हे श्रीमंत वेल टू डू समाजाचे लोक आहेत, हे बॅकवर्ड क्लासमध्ये येत नाहीत. आता याला चॅलेंज करणार आहेत का? मोदीजी करणार आहेत की भाजपा करणार आहे? याच्यावर काही लिगल ॲक्शन घेणार आहेत का? कारण नुसतं मोदी आडनाववरून काहीतरी बोलले राहुल गांधी तर त्यांची सदस्यत्व घालून दिली, 2 वर्षाची शिक्षा त्यांना करून टाकली, एवढी स्ट्रिक्ट ॲक्शन. मग या गोष्टींवर का नाही? डिग्री, मोदींची जात, याच्यावर का ॲक्शन घेतली जात नाही? आणि मोदीशी परत का ओबीसी करतात? आणि ओबीसीच्या जनगणनेला का मग विरोध करतात? आणि ओबीसींचं जे आरक्षण आहे, ओबीसींच्या ज्या फॅसिलिटीज आहेत युनिव्हर्सिटीमध्ये, या का काढून घेतल्या जात आहेत? का सरकारी जॉब कमी होत आहेत आणि प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे? आरक्षण विरोधी मोदी का करतायत? हा प्रश्न पडतो. म्हणून शेवटी मी म्हणेल की मोदीजी खरंच गरीब आहेत का ओबीसी आहेत, का हे जे मंत्री आहे, माजी मंत्री आहेत नीरज कुमार, यांच्या म्हणण्याप्रमाणे वेगळंच काहीतरी त्यांचा जात आहे, समाज आहे, हे कळायला मार्ग नाही. हे खरं कळलं पाहिजे. मोदीजींनी या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. स्वतःला गरीब म्हणायचं, कधी ओबीसी म्हणायचं, कधी अतिपिछाडा म्हणायचं, आणि प्रत्यक्षात लोकांचा क्लेम वेगळाच आहे, आणि त्याच्यावरून राजनीती करायची, लोकांना भांडायला लावायचं. हे सगळं चाललेलं आहे देशामध्ये, राज्यामध्ये. हे चुकीचं आहे. मराठा, ओबीसी समाज महाराष्ट्रातला हा सगळा भाऊबंद आहे. मी पूर्वी एका व्हिडिओमध्ये म्हटलेलो आहे की हे सगळे पूर्वीचे कणबी आहेत, कुणबी आहेत, 12 बलुतेदार सगळे. मग ते माळी, कोळी, धनगर, वंजारी, हे सगळे लोक कुणबींचे, मराठ्यांचे सख्खे भाऊबंद आहेत. महार, चांभार, मातंग हे सगळे भाऊबंद आहेत, कोळी. तर याच्यामध्ये हा वाद जो आहे हा केवळ राजकीय हेतूने उपस्थित केला जातो, आणि याचा फायदा जो आहे हे काही मोजके जे आहेत स्वतःला सवर्ण समजणारे हे घेतात. एवढंच सत्य आहे असं मी म्हणेल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.